आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीपासनं राईस बनवून दाखवणार आहे, म्हणजे भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 कांदे घेतलेले छोट्या आकाराचे, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने। त्याचे कांदे पण तुम्हाला दाखवते। कवळे कांदे होते ते पण बघा असे कापून घेतलेले, ते पण आपल्याला लागायचे आणि पात पण घ्यायचे। तर त्यासाठी बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, 4 मिरच्या घेतल्या, त्या कमी तिखटवाल्या तिखटाप्रमाणे घ्यायच्या। त्याच्यामध्ये एक मुठभर तरी कांद्याची पात घ्यायची आपल्याला। त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, फुलालेली कोथिंबीर आहे, थोडीशी मुठभर घेतलेली आहे। एकदम थोडीशी घेतली तरी चालेल, नसेल तरी नाही घेतली तरी पण चालेल। आता हे काय करते, एकदा फिरवून घेते। अशा पद्धतीने फक्त फिरवून घेतलेलं आहे, पाण्याचा जरा सुद्धा वापर केलेला नाही। ह्याच्यामध्ये हवा असेल तर तुम्हाला लसूण आलं टाकू शकता। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, एवढा बटर टाकणार आहे। तूप जरी टाकलं तरी चालेल, बटर असलं तर बटर जरी टाकलं तरी चालेल। बटर आपण हा वितळून घेऊया। बटर वितळलेला आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, नुसतं जिरं जरी टाकलं तरी चालेल, मोहरी जरी टाकली तरी चालेल। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, कढीपत्ता, एकदम थोडीशी हिंग पावडर टाकणार आहे। आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। आपण कांद्याच्या पातीची पेस्ट केलेली आहे ना, त्याच्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरी चालेल आणि असं जरी आपण टाकलं तरी पण चालू शकतं। मस्त असं लसूण हिरवी मिरची आलं चांगलं भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये पातीचा कांदा टाकायचा। आता ही लसूण किती होता माहिती आहे का, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या होत्या, अर्धा इंच आलं होतं आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या होत्या, हलक्याशा कुटलेल्या आहेत त्या। परतून घेते मिडियम गॅसवर 1 मिनिटभर परतलेलं आहे, जास्त असं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं नाही। त्याच्यामध्ये पेस्ट जी केली होती मी काढून घेते, काढून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे, गॅस आहे मिडियमच। ह्याच्यामध्ये पात टाकायची, बारीक कापून घ्यायचे, ह्याला पण 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस बारीक आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, भाताला पण मीठ असतं हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं। अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमच्याला कमी मिरीपूड टाकलेली आहे। एकदम बारीक अशी कुटून घेतलेली आहे, थोडी दरदरी जरी घेतली तरी पण चालू शकतं। मस्त असं मिक्स केलेलं आहे, ह्याच्यामध्ये राईस टाकायचा। बासमती जरी केला तरी चालू शकतं, हा कोलम तांदळाचा आहे। मिक्स करून घेते, फक्त मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल का नाही तर शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे ना थोडेसे ह्याच्यामध्ये टाकून जरी परतले तरी चालेल, आणि जरी काहीच नाही टाकलं, नुसती कांद्याची पात जसं मी केली अशाच पद्धतीनं जरी केलं तरी पण चालू शकते। खूप छान लागतो, खूप चविष्ट बरं का। कांद्याच्या पातीचे तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीनं पण एकदा झटपट असं करून बघा। मुलांना टिफिनला पण तुम्ही देऊ शकता, खूप चविष्ट होतं। त्याला काय करते, 1 2 मिनटं मी बारीक गॅसवर परतून घेते। मस्त असं बघा 2 मिनटं मी एकसारखं परतून घेतलेलं आहे, खूप चविष्ट होतं। तुम्हाला हवा असेल त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला पावडर पण टाकू शकता। एकदम झटपट असं ते दाखवलेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।